करायला विसरू नका. पालघर डिस्ट्रिक्टमधल्या क्रिकेट मॅच लाईव्ह बघण्यासाठी सिक्स हिटर स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा आणि रील्सच्या अपडेट्ससाठी इन्स्टाला फॉलो करायला विसरू नका. गोलंदाज हेमंत मॅचला सुरुवात दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. पहिला बॉल इथे आपण पाहतात, पहिलाच बॉल हेमंत यांचा अतिशय जबरदस्त पद्धतीने आपण पाहू शकाल, जिथे खऱ्या अर्थाने आपण पाहतात चांगला चेंडू इथे हाताळलाय आणि वन बाउन्स बॉल देखील केलंय. गोलंदाजाला चांगली गोलंदाजी, ज्या पद्धतीने आपण पाहतात खूप चांगला चेंडू इथे हाताळत असताना हेमंत आपल्याला बघायला मिळतात. 40+ ची टीम आहे आज, अगदी अंतिम सामन्यामध्ये खेळण्यासाठी सज्ज झालेत आणि अंतिम सामना खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात इथून जो जिंकणार तो 17 तारखेला सुपर 4चं तिकीट जो कुठला संघ घेऊन जाईल या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाज तयार, प्रतीकसाठी आपण पाहतात हा बॉल जरूर खेळलाय. अनिल घरात पोहोचतील तिथे, सिंगलच पूर्ण होते आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती, म्हणजेच सुरुवात होते स्कोर कार्डला. 2 बॉलचा खेळ झाला आणि रनसंख्या फलकावरती 1 धाव अशी स्थिती बघायला मिळते. गोलंदाज हेमंत पहिलं षटक आज सकाळच्या सत्रापासून ज्या वेळेला त्यांनी पहिली गोलंदाजी केली चांगलीच गोलंदाजी केलेली आहे. मागच्या मॅच मध्ये गेम चेंजर सचिन पाटील ठरले, ज्यांनी खूप सुंदर पद्धतीने गोलंदाजी करत असताना आपल्याला बघायला मिळालेत. बॅटिंग मध्ये अनिल घरत यांचा जलवा, मागच्या मॅच मध्ये एलन देखील आपल्याला पाहायला मिळालेत. आता या मॅच मध्ये प्रत्येक मॅच मध्ये ज्यांनी एक वेगळा विनर मॅच दाखवला असं 40+ संघ आहे. गोलंदाज तयार होतील. एका बाजूला यश किणे, सध्या भरपूर फॉर्मात असलेला खेळाडू. गोलंदाज तयार, इथे आपण पाहतायत अगदी खोलातला बॉल होता हेमंत यांचा, व्यवस्थित कनेक्शन नाही झालं, फक्त मिळेल सिंगल आणि या सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती 2-3 बॉलचा खेळ झाला. 2 धावा या धावफलकावरती आहेत. हरेश्वर पाटील यष्टांच्या मागणं, मागची अनेक वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटला ज्यांनी यष्टांच्या मागणं खूप चांगला कंट्रोल केलेला आहे. कोपरी गावातून बिलॉंग करत असताना सत्यनारायण कोपरी ह्या संघाचं नाव ज्या वेळेला घेतलं जातं त्या वेळेला हरेश्वर पाटील हेही नाव तेवढंच सन्मानाने घेतलं जातं. खऱ्या अर्थानं तुम्ही क्रिकेट किती वर्ष खेळलात त्यापेक्षा तुम्ही क्रिकेट कसं खेळलात हे महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये तुम्ही तुमचं नाव कसं मोठं केलं ह्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. गोलंदाज तयार, 3 बॉल आणि 2 रन. हेमंत यांचा पुढचा बॉल, चांगला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने इथे गोलंदाजी होते. डॉट बॉलचं प्रमाण आता इथून निश्चित स्वरूपात जे वाढतं चाललंय ते डॉट बॉलचं प्रमाण तुम्हाला येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं थोडंसं टेन्शन वाढवणारं असतं. परंतु एका बाजूला प्रतीक आहेत, एका बाजूला यश आहेत. दोन्ही फलंदाज खूप चांगल्या पद्धतीनं जे टच मध्ये आहेत आणि त्या अनुषंगानं आपण पाहू शकाल जे 1 ते 2 बॉल डॉट त्याची ते भरीव निश्चित स्वरूपात पुढच्या षटकात देखील कव्हर करू शकतात. इथे आपण पाहतायत थोडासा चेंडू स्लॉट मधलाच होता, परंतु तिथे मी म्हणेन की बाल बचे धावसंख्या आकार घेईल ती, म्हणजेच इथे डायरेक्ट हिट. या वेळेला आपण पाहतायत फलंदाज जप्पी, क्या बात आहे हरेश्वर पाटील, एकदा टाळ्या व्हायला हव्या. इथे प्रामाणिक क्रिकेटपटू आहेत. इथे आता कुठलाही स्कोरर कुठल्या संघाचा नाही, कुठलाही लाईव्ह वाला कुठल्या संघाचा नाही, जे माहीमचे खेळाडू आहेत तेही कुठल्या संघाचे नाही, परंतु ज्या वेळेला हरेश्वर पाटील यांनी ज्या वेळेला हिट केला त्यावेळेला प्रत्येकाने टाळ्या वाजवल्या. हे असतं तुम्ही क्रिकेटचे प्रामाणिक चाहते. हरेश्वर पाटील यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्या, ज्यांनी शेवटपर्यंत स्टम्प्स कडे पाहिलं आणि तदनंतर यष्टी एक सिंगल यष्टी उद्ध्वस्त करणं तेवढंच सोपं नसतं रिप्लेच्या माध्यमातून. बघा ही काही जबरदस्त अशी प्रेझेन्स ऑफ माइंड, क्या बात आहे सिक्स सीटर स्पोर्ट्स. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. आमचे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतात, तुषार असतील आणि निश्चित स्वरूपात गौरव भाई, क्या बात आहे हरेश्वर पाटील, क्लास क्रिकेट. सिद्धार्थ राऊत दाखल झालेत, एका बाजूला यश किणी. अप्पी यांचा निर्णय थोडासा चुकीचा राहिला
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न राहिला. मोहाला बळी पडणं हे ह्यालाच म्हणतात. निश्चित स्वरूपात बॉलिंग एंडकडे कुठलाही खेळाडू नव्हता, त्याचा चान्स त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि फलंदाज इथे प्रतीक शिंगाडे बाद होत असताना. मागच्या दोन्ही मॅच मध्ये शेवटपर्यंत बॅटिंग त्यांनी केली होती, या मॅच मध्ये ते लवकर बाद झालेत. गोलंदाज तयार. इथे जर आपण पाहिलं तर पंच दर्शवतील व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5. या षटकामध्ये चेंडूंचा खेळ देखील झालाय 5. अगदी शेवटचा बॉल आहे हेमंत यांचा आजच्या दिवसातला. खऱ्या अर्थाने आपण पाहतात शेवटचा सामना, संध्याकाळचं सत्र आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने हा सामना चालू आहे. गोलंदाज तयार होतील गोलंदाजी ट्रॅक वरती. पुन्हा एकदा पंच दर्शवतात की इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल 6 रन. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असताना हेमंत थोडेसे भरकटलेली गोलंदाजी करतायत. हेमंत यांना आपण पाहतायत. पावसाची खऱ्या अर्थाने इथे सुरुवात होते. रिमझिम पावसाने इथे सुरुवात केली. येणाऱ्या काळामध्ये हा पाऊस कुणासाठी आल्हाददायक राहील, कुणासाठी त्रास देणारा राहील, या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाज तयार. चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी. मागच्या दोन्ही मॅच तपासून पाहिल्या तर हेमंत यांचा शेवटच्या बॉलवरती षटकार होता, परंतु या मॅच मध्ये त्यांनी देखील कमबॅक केलं. षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला ज्या वेळेला आपण पाहतायत 6 धावा या धावफलकावरती आहेत. आता उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. गोलंदाजी ट्रॅक वरती किशोर किणी आलेत आणि किशोर किणी यांना आपण पाहतायत. सिद्धार्थ राऊत स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळतील. एका बाजूला 40+ आणि एका बाजूला आपण पाहतायत याच मैदानात जो संघ उदयास आला तोच माहीम मिठागर सी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. ज्या वेळेला तुम्ही 10 संघांमधनं अगदी शेवटचा मॅच खेळण्याचा मान मिळवता त्यावेळेला तुम्ही दोन्ही संघ जे आधीच्या सामन्यात ते लीड करून आलेले असतात. या मॅच मध्ये आता इथून एकाला सन्मानाने 17 तारखेला एंट्री मिळेल. सिद्धार्थसाठी आपण पाहतात अगदी शरीरातला बॉल जिथे फक्त सिंगलच मिळतंय. आता पुन्हा एकदा हरेश्वर किणी यांची हिट बघायला मिळेल का, हे अनेक प्रश्न होते. हरेश्वर पाटील सातत्यानं तो उल्लेख जो आहे तो निश्चित स्वरूपात इथून थोडासा आमच्याकडनं होतोय. फलकावरती धावसंख्या या 1 रन पुढे होते ती म्हणजेच 7. या वेळेला आपण पाहतायत चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे आणि नोमान्स लँड मध्ये यश किणी या फलंदाजाचं निश्चित स्वरूपात आपण पाहतायत हा झेल बऱ्याच काळ हवेत होता, परंतु अनिल घरत आणि विकास यादव हे तिथे पोहोचले होते. शेवटच्या क्षणाला तो झेल नाही कॅरी करू शकले. धावसंख्या 2 फ्लाय होते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच 9 वरती. षटक क्रमांक आपण पाहतात ते म्हणजेच आहे दुसरे आणि दुसऱ्या षटकात किशोर आलेत. किशोर किणी यांना आपण पाहतायत. राऊंड स्टम्प्स, चांगला चेंडू. किशोर देखील आपण पाहतात अगदी सकाळपासून योग्य लाईन अँड लेंथनं गोलंदाजी खऱ्या अर्थाने त्यांनी देखील स्वीकारल्या आजच्या दिवसामध्ये. आई जीवदानी विरार 40+ हा संघ आपल्याला बघायला मिळतो. आज अंतिम सामना याच्या दिवसातला. उद्याच्या दिवसात देखील लो गटचे 10 संघ बघायला मिळतील. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. राऊंड स्टम्प्सनं या षटकात 3 बॉल झालेत. पुढचा बॉल
चांगला चेंडू. व्हाईट बॉलची मागणी करत असताना पंच सांगतात की ना मुन्ना ना. किशोर यांचं कौतुक करावं लागेल. नवीन एका बहुचर्चित फलंदाजाला शांत ठेवण्याची किमया आम्ही राखतो सातत्याने ज्याने दाखवून दिले. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात क्लीन बोल्ड आहे का. यस, आपण पाहतात जबरदस्त गोलंदाजी. आणि 40+ जरी 40+ असले तरी फक्त वय 40+ आहे. खेळण्याचे इरादे, खेळण्याचे जज्बे ह्या नाही. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहतात. शेवटचा बॉल आणि धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 9. अगदी 40+ क्रिकेट. चांगल्या सराव आणि चांगल्या सरावामध्ये असताना आपण पाहतायत रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी आज खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा दबदबा ठेवला तोच संघ आपल्याला बघायला मिळतो. आई जीवदानी विरार 40+. अनिल घरत अँड टीम. शेवटचा चेंडू या षटकातला. पहिलाच बॉल येता क्षणी आकाश यांना मात्र जो हाफ ट्रॅकरचा होता आकाश यांनी समाचार घेतला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या फलकावरती 6 फ्लाय होतील. इथे रन 15. 2 षटकांचा खेळ संपला. 15 धावा धाव फलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया या वेळेला आपण पाहतायत फटका तर जरूर खेळला एलन आहेत तिथे आणि एका हातानं कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न. रनआउटची देखील संधी होती. सिद्धार्थ राऊत यांचा फटका अगदी डाऊन द ग्राउंड येत असताना आपल्याला पाहायला मिळाला परंतु कनेक्शन व्यवस्थित नाही. धावसंख्या जर फलकावरती तपासून पाहिली तर 16. षटक क्रमांक जर तपासून पाहिलं तर हे आहे आता 3रं आणि 3ऱ्या षटकात आणखीन येणारे चेंडू जर तपासून पाहिले तर आपल्याला बघायला मिळतील ते म्हणजेच इथून खऱ्या अर्थानं 5. पहिलाच बॉल. आकाश ज्या वेळेला आले त्यावेळेला षटकार ठोकला. पुढचा बॉल. चांगला चेंडू. चिंब पावसामध्ये गोलंदाजांचा दबदबा आपण अनेक वेळा पाहिलाय. या वेळेला जेवढा पावसाचा जोर वाढेल गोलंदाजी करणं तेवढं सोपं होईल गोलंदाजांसाठी. फक्त मुख्य खेळपट्टीवरती जिथे पाणी साचलं तिथे जर चेंडू पडला तर मग तो चेंडू वेगानच जाईल. क्या बात आहे. अतिशय गोलंदाजी सुंदर होते. 3रं षटक देखील आता पहिल्या बॉलवरती मोठा फटका सिद्धार्थने खेळला. तदनंतर पावसाचा वेग वाढला. जसा पावसाचा वेग वाढतोय तसा अभिजित यांच्या गोलंदाजीचा देखील वेग वाढतोय. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 वरती. 16 ऑन दी स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील आपण पाहतात समोरच्या दिशेने फटका खेळलाय. यादव आहेत तिथे बॉलला फील्ड करतील. फेकी येईल तदवरती जर आपण पाहिलं तर फक्त सिंगलच मिळते. या सिंगलच्या साह्याने 17 धावा. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलचा खेळ पूर्ण होत असताना आता 5वा बॉल सिद्धार्थसाठी. सिद्धार्थनं चेंडू तर बऱ्याच काळ हवेत. विकास यादव बॉलच्या खाली. शेवटच्या क्षणाला कॅच सुटला. आता देखील आपण पाहतात सिंगल मिळत आहे. गोलंदाजी करत असताना अभिजित यांचं देखील कौतुक करावं लागेल ज्यांनी खूप चांगली गोलंदाजी केली या क्रुशल मॅच मध्ये. तिन्ही गोलंदाज जे राहिले त्यांनी जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत स्कोर कार्डला कंट्रोल मध्ये ठेवलंय. 18 धावा या धावफलकावरती. गोलंदाज इथून पुन्हा एकदा तयार होतील.
इथे देखील आपण पाहतात भरपूर चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 3 देखील संपलं. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या म्हणजेच 18. आता इथे शेवटचे 6 बॉल. या शेवटच्या 6 बॉलमध्ये काय होणार, काय बिघडणार, घेऊया एक छोटासा ब्रेक आणि येऊया 6 चेंडूंची कहाणी घेऊन. इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळला. फुलर लेनचा बॉल होता. सिद्धार्थनं षटकार तर खेळला, पंचांनी तो बॉल निश्चित स्वरूपात काउंट केलाय. आता षटकार आला. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 वरती. अभिजित आणि किशोर आता मेसेज देतील की येणाऱ्या काळात सचिन भाई मागच्या मॅच मध्ये जे तुम्ही ओव्हर टाकली तीच गोलंदाजी आता तुम्हाला करायची आहे. सिद्धार्थचा फटका अगदी बेमिसाल होता आणि त्या षटकारानं आपण पाहता धावफलक आता वेगानं पुढे आलं. 24 धावा. पुन्हा एकदा सचिन तयार होतील. इथे जर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करत असताना आता कमबॅक जो बघायला मिळाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहतात ती म्हणजे 24-3 आहे. हरेश्वर पाटील आहेत यष्ट्यांच्या मागे. खूप चांगलं यष्टीरक्षण. सकाळच्या सत्रापासून अनेक यष्टीरक्षक बघायला मिळाले, परंतु 40+ हरेश पाटील आपल्याला पाहायला मिळतात ज्यांनी अतिशय सुंदर यष्टीरक्षण देखील पूर्ण केलंय आज संपूर्ण दिवसात. फलकावरती धावसंख्या आहे ती म्हणजे 24. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात मोठा फटका खेळायचा होता. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर आता मात्र कमबॅक अतिशय जबरदस्त पद्धतीने बघायला मिळतो. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन पाटील आलेत, मागच्या मॅचचे हिरो. आज मागचा मॅच जर खेळत असतील आई जीवदानी विरार संघ तर त्याचं सारं श्रेय जातं सचिन पाटील यांना. खूप चांगली गोलंदाजी केली. फक्त 13 रन होत्या, ते 13 रन ज्यांनी सेव्ह केल्या. गोलंदाज तयार. सिद्धार्थ साडी बॉल खेळलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला मिळालं. पायाने का होईना फलंदाज इथे बाद होतील. फक्त सिंगल आणि सिंगल नंतर फलंदाज बाद. गॉन. मंथन आलेत मैदानाच्या आतमध्ये आता सध्या बॅटिंग करण्यासाठी. आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 25 चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 4 बॉलचा खेळ झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर मागे वळून पाहिलं नाही सचिन पाटील यांनी. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. सिद्धार्थ स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन मिळेल. आता जर आपण पाहिलं तर सिंगल मात्र मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न राहील का? आणि इथे आपण पाहतायत दुसरीच्या प्रयत्नात फलंदाज इथे बाद होत आहेत ते म्हणजेच खऱ्या अर्थानं मंथन. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. दर्शन आलेत मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटचा बॉल आणि स्ट्रायकिंग एंडला सिद्धार्थच असतील. 26 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला आपण पाहतायत बिटवीन द गॅप बॉल सीमा रेषेच्या बाहेर. धावसंख्या फलकावरती आता जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 30 आणि 31 रनची गरज.
24 बॉल 31 ची गरज आहे आणि या 24 बॉल 31 मध्ये काय होतील घडामोडी हे सांगण्यासाठी येऊया उर्वरित एका इनिंग नंतर आणि ती इनिंग निश्चित स्वरूपात 17 तारखेला एक संघ खेळताना ह्याच्यातलाच बघायला मिळेल. तो कोण असेल या अनेक गोष्टी आहेत. चला जाऊया मॅच कडे जिथे आपण पाहतायत अगदी शेवटचा सामना आजच्या दिवसामध्ये शेवटच्या मॅचची ही घमासान चालू आहे. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये रन करायचे 31. 24 बॉल आणि 31 चा मॅच. स्ट्रायकिंग एंडला अनिल घरत. पहिलाच बॉल व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला सुरुवात. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 1 होते. 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये 30 रन 1 बाउंसची वॉर्न देखील आले प्रतीक याला. म्हणजेच येणाऱ्या काळात जर तुम्ही याच पद्धतीने चेंडू हाताळले तर ते चेंडू नो बॉल देखील घोषित केले जातील. गोलंदाज तयार. आणि इथे अनिल घरत बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल फलंदाज इथे अनिल घरत बाद होत आहेत. निश्चित स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये
शांतता पसरली ती म्हणजेच आई जीवदान विरार या संघासाठी. गोलंदाजी देखील आपण पाहतात आता हरेश्वर पाटील या फलंदाजांवरती संपूर्ण धुरा असेल. एका बाजूला एलानात मजबूत बांध्याचे उंच पुरा. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ दाखवला होता, आता या मॅच मध्ये अनिल घरत नाही. तुम्हाला स्वतः जिम्मेदारीने खेळाला स्वीकारावं लागेल. प्रचंड वेग, काय चेंडू हाताळला प्रतीकनं, अगदी जबरदस्त पद्धतीने आपण पाहतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 1 वरती. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. यावेळेला फटका तर खेळलाय जरूर. क्षेत्ररक्षक आहेत आकाश डीप मध्ये. सिंगलच मिळते. या सिंगलच्या साह्याने संतुष्ट राहावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 2 वरती. चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 2 चेंडू आणि धावसंख्या फलकावरती 3 चेंडू झालेत, माफ करा. 3 चेंडू आणि 2 धावा. अत्यंत महत्वाचा मॅच. एका बाजूला माहीम मिठागर सी आणि विपक्षात संघ उभा आहे तो म्हणजेच आपल्याला बघायला मिळतो तो म्हणजे आई जीवदानी विरार. या संघांमधला द्वंद्व आपण पाहताय. चांगला चेंडू, जबरदस्त पद्धतीने हा चेंडूची हाताळण. घरचं मैदान आणि घरच्या मैदानात प्रत्येकाला वाटतं ना की शेवटचा सामना आमच्या नावी असावा. त्याच्यासाठी चाललेली ही लढाई आहे. एका बाजूला जीवदानी विरार, एका बाजूला माहीम मिठागर सी. फटका तर जरूर खेळला. प्रतीक आहेत स्वतः. 1 रन झाली, दुसऱ्या रनचा प्रयत्न राहील का, आणि इथे संतुष्ट राहावं लागतं सिंगलनं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आकार होईल, 1 न गती मिळेल आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 3 वरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती 3 आहेत. एका बाजूला 40+ क्रिकेट, एका बाजूला युवा उभरते सितारे आपल्याला बघायला मिळतात. पालघर क्रिकेट मधील प्रतीक शिंगाडे आहेत. पुन्हा एकदा कट करायचा होता. ओव्हर द पॉइंट कव्हर खेळण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे हरेश्वर पाटील यांचा. सध्या आपण पाहतायत षटक संपले पहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 3. 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन संख्या तुम्हाला फलकावरती करायची 28. अठरा बॉल आणि 28. चांगला चेंडू मंथन मॉन्टू यांच्या देखील माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जिथे प्रतीकनं सोडलं तिथे मंथननं चालू केलंय. 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 28. पावसाच्या मंद मंद सरी आणि इथे आपण पाहतायत आलन यांच्या बॅट मधनं आजच्या दिवसातील सर्वाधिक लांब षटकार. आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत हा षटकार अत्यंत महत्वाचा होता. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले आणि तदनंतर त्या बॉलची वाट लावली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना आलेला षटकार खूप महत्वाचा राहिला. या धावसंख्या 6 न फ्लाय होतात आणि जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 9 वरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. ॲलन पुन्हा एकदा तयार होतील. 9 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झाला. इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा भरपूर वेगासहित मंथन थोडंसं चेंडू मध्ये परिवर्तन केले. ग्रंटिंग साऊंड आपल्याला बघायला मिळाला. जो मुख्य खेळपट्टीवरती खऱ्या अर्थानं जे पाणी साचलंय त्या पाण्यामध्ये पकडून गोलंदाजी करतायत. याही वेळेला क्या बात है ॲलन, जबरदस्त पद्धतीने चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिलाय. आर पार षटकार. 6. चौदा चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. 14 बॉल 16 रनची गरज असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झालाय. मंथनच्या विपक्षात आक्रमण. 14 चेंडू आणि 16ची गरज. सिद्धार्थ राऊत एक्सपिरियन्स शेअर करतायत. ॲलनला आता शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. 14 चेंडू आहेत आणि 16 धाव्यांची गरज आहे ह्या सामन्याला जिंकण्याकरिता. याही वेळेला आणि मंथनच्या विपक्षात आक्रमण, हाणामारी, मारामारी.
ॲलन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये त्यांना शांत करायला कुणी तयार नाही. जेही त्या वादळात सापडलं त्यांना आर पार सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलं. नाव आहे ॲलन. क्लास क्रिकेट. जरी 40+ चे क्रिकेटपट्टू असले तरी देखील आम्ही आमच्या संघासाठी 100% डेडिकेशन देण्यासाठी जाणले जातो. आतमध्ये चेंडू पोहोचला जाईल परंतु इथे मन जिंकणारी बॅटिंग. विरारवरनं ज्या वेळेला ट्रेनमध्ये प्रवास होईल त्यावेळेला चर्चा अनिल घरतची होईल, त्यावेळेला चर्चा सचिन पाटीलची होईल, त्यावेळेला चर्चा एलनची देखील होईल कारण त्यांनी आज काय कमालीचं क्रिकेट दाखवलंय. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 21. आता 13 चेंडू आणि 13 चेंडू मध्ये 10 धाव्यांची गरज. 13 चेंडू आणि 10ची गरज. चेंडू चाललाय, यश आहेत तिकडे, बॉलच्या मागे धावतात. बघता बघता आपण पाहतात इथे खऱ्या अर्थानं 2 रन परिपूर्ण होतील. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायच्यात 8. हॅलो. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये रन करायचे 8. 40+ क्रिकेट. क्या बात आहे ॲलन. जबरदस्त क्रिकेट. एका बाजूला आता हरेश्वर पाटील आहेत. सिंगल डबलचा खेळ जरी स्वीकारला तरी देखील या मॅच मध्ये तुम्ही येऊ शकता. परंतु इथून जर ॲलनचा विकेट मिळाला तर माहीम संघ देखील या मॅच मध्ये पुनरागमन करू शकते. हे क्रिकेट आहे. गोलंदाज तयार. चांगला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आकाश. आता मिळेल सिंगल आणि धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच 24 वरती. जबरदस्त क्रिकेट. आज 40+ ने देखील प्रभावी केलं. फक्त टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांना आम्ही पाहिलं होतं. आज रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील येऊन ज्यांनी चमक दाखवली. चेंडू आहेत 11 आणि 11 मध्ये रन करायचे आहेत 7. 11 चेंडू 7 रन. या वेळेला आपण पाहतात फटका जरूर फसलाय. सेफ झोन मध्ये चेंडू निश्चित स्वरूपात ट्रॅव्हल होईल. दुसरीचा प्रयत्न राहतोय का आणि इथे अतिशय जबरदस्त पद्धतीने फेकी आली. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये रन करायच्यात 6. सचिन पाटील आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये. अगदी त्यांना देखील स्थिर उभं राहता येत नाही कारण क्रुशल मुवमेंटला मॅच पोहोचलाय. प्रत्येकाला वाटतं ज्या वेळेला संघ त्यांचा मैदानाच्या आतमध्ये असतो प्रत्येकाचं स्वप्न असतं एका महत्वाच्या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्रमांकापर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे. इथे जर आपण पाहिलं तर चांगला वेग हाताळला. आता चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 9 आणि 9 मध्ये करायच्यात रन 6. एलन सांगतात की सरळ बॅटनं देखील आपल्याला सिंगल होऊ शकतं. प्रत्येक बॉलला तुम्ही अक्रॉस द बॅट जर तुम्ही येत असाल तर गोलंदाज तुमच्यावरती हवी होणार. सध्या 9 बॉल मध्ये रन करायच्यात 6. इथे काय घडलंय आणि काय करतो तू?
8 बॉल आणि 8 बॉल मध्ये रन करायच्यात 6. या मॅच मध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं रोमांचक मोड. विकास यादव दाखल झालेत. रन करायच्यात 6. चेंडू आहेत तुमच्याकडे 8. 8 बॉल आणि 6 ची गरज. यावेळेला आपण पाहतात फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत आणि फलंदाज इथे बाद होत असताना 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये आता 6 धाव्यांची गरज. काय सामना आहे. जबरदस्त पद्धतीचा मॅच. याला क्रिकेट म्हणतात. कभी खुशी कभी गम. 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे. सकाळपासून आपण पाहतात 40+ क्रिकेट याही मॅच मध्ये चांगले खेळत होतात. आता थोडीशी उतरती कळा. नवीन फलंदाज जयेश सोरगे आलेत. यांच्याकडे देखील गुणवत्ता आहे. आता जयेश सोरगे कुठल्या पद्धतीने खेळ करतील. एका बाजूला ॲलन आहेत. तुम्हाला ॲलन यांच्या साथीने फक्त उभं राहायचं आहे. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 6 रन. सात चेंडू आणि 6 धाव्यांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये हा सामना जिंकण्याकरिता. सात चेंडू आणि 6 ची गरज. इथे जर आपण पाहिलं तर षटक संपलंय आणि आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये रन करायच्यात 6. काय सामना रंगला. अतिशय सुंदर. जिथे हरेश्वर बाद झाले आणि तदनंतर आता इथे डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. सगळी काही जिम्मेदारी आता असेल ती म्हणजेच निश्चित स्वरूपात आपण बघतायत ॲलन यांच्यावरती. 6 रनची गरज आहे आणि चेंडू आहेत ते म्हणजे 6. यावेळेला आपण पाहतायत ॲलन यांचा फटका बऱ्याच काळ हवेत होता आणि जिथे आपण पाहू शकाल आता इथे निश्चित स्वरूपात 5 बॉल आणि 5चा मॅच. अभिजित दाखल झालेत मैदानाच्या आत. अभिजित सुर्वे आणि 5 बॉल 5चा मॅच मैदानाच्या आतमध्ये. ॲलन यांनी थोडी घाई केली. जिथे स्ट्रायकिंग एंड घेण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता इथे बाद होतात. पाच चेंडू आणि 5 ची गरज. संपूर्ण मॅच शेवटपर्यंत उभा राहणारा खेळाडू रनआउटच्या स्वरूपात ज्या वेळेला बाद होतो त्यावेळेला ते दुःख देखील थोडंसं वेगळं असतं. आता अभिजित आलेत. चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 5 आणि 5 बॉल मध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 5. चांगला मॅच. चांगला चेंडू चांगला चेंडू. आता मॅच मध्ये पलटवार. या मॅच मध्ये आता शिरकाव. यशचं ते षटक आणि त्या षटकानंतर आता या मॅच मध्ये एक वेगळं कलाटनीय देणारा टन. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये रन करायचे आहेत 5. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडू आणि 5 धावा. इथे खऱ्या अर्थानं
कधी क्रिकेटचा खेळ बदलेल याचा नेम नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि सध्या तोच क्रिकेटचा खेळ बदलत असताना लक्ष वेधित असा चांगला सामना. यावेळेला फटका तर जरूर खेळलाय. सिद्धार्थ आहेत बॉलच्या खाली आणि इथे आपण पाहतायत सिंगल मात्र मिळाली. आता निश्चित स्वरूपात काय होतंय काय घडतंय या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. फलंदाज बाद होतील. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये रन करायचे 4. क्रिकेट खऱ्या अर्थानं आनंद देणारं असतं. क्रिकेट खऱ्या अर्थानं दुःख देणारं असतं. आता सध्या 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये रन करायचे 4. संदीप खरवत आलेत स्ट्रायकिंग एंडला. जर ते आले नेक्स्ट बॉल मध्ये तर अनेक काही गोष्टी बदलताना बघायला मिळतील. परंतु 6 धावा इथे डिफेंड जर झाल्या तर गोलंदाजाचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. काय गोलंदाजी केली. यशनं देखील गोलंदाजी चांगली केली. आकाशनं देखील गोलंदाजी जबरदस्त केली. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये रन करायचे 4. इथे जर आपण पाहिलं तर फक्त सिंगल. 1 बॉल 3. कंपल्सरी चेज या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे आता 1 बॉल मध्ये 3 रन ह्या कंपल्सरी आहेत मॅच जिंकण्यासाठी. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. सध्या जर मैदानाच्या आतमध्ये आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या ही फलकावरती आहे ती म्हणजेच 28. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये रन करायचे आहेत ते म्हणजेच 3. 1 चेंडू 3 ची गरज. संदीप खरवत स्ट्रायकिंग एंडला. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल माहीम मिठागरसी या संघानं निश्चित स्वरूपात बाजी मारलेली आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. अगदी सुंदर पद्धतीने खेळ दाखवला आणि आजचं शेड्यूल इथे खऱ्या अर्थानं पॅक होत आहे. जबरदस्त क्रिकेट. उद्या सकाळी 7:30 वाजता सामने सुरुवात होतील. लक्षात घ्या सर्व संघांनी वेळेवर उपस्थिती दाखवणं गरजेचं आहे. माहीम मिठागर सी संघाचं अभिनंदन आणि आई जीवदानी विरार या संघाचं कौतुक. प्रयत्न चांगले राहिले परंतु शेवटला पराभवाचे चटके सहन करावे लागले. हार्ड लक फॉर बॅटिंग टीम. थँक्यू सो मच.